आता या बुलेटिनमध्ये बातम्या बघूयात सुपरफास्ट 50। बारामतीच्या डोर्लेवाडी शेतकऱ्यांकडून एफडी आयुक्त तुकाराम मुंढेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक, दूध भेसळीवरती कारवाई केल्यामुळे दुधाला चांगला भाव मिळत असल्याचा शेतकऱ्यांचा दावा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई। या मोहिमेत 94 लाखांचा मुद्देमाल जप्त, तर 11 जणांवरती खटले भरणार। आतापर्यंत 20 कारवाया पूर्ण। धाराशिवमध्ये एफडीएकडून कारवाईचा भडका, पण रिपोर्ट रखडले। 4 महिन्यात प्रयोगशाळेत 80 सॅम्पल्स मात्र प्राप्त, अहवाल 8। भूम दूध भेसळ प्रकरणातील सॅम्पलचा 1.5 महिन्यानंतरही रिपोर्ट नाही। तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर दुकानदारांकडून सुट्ट तेल विकणं बंद। भेसळ, चुकीचं लेबलिंग, असुरक्षित साठवणुकीमुळे एफडीएचा निर्णय। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती दंडात्मक कारवाई केली जाणार। 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर विदर्भातील काही भागात रिमझिम पाऊस। नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदियासह चंद्रपुरात पावसाची हजेरी। रिमझिम पावसामुळे खरीपातील पिकांना जीवदान। हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड, खरीपाच्या पिकांसोबतच भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात। आवरा शेंगवेलीवरील फुलं गळून पडत असल्यामुळे शेतकरी संकटात। दिल्लीतील IARI पुसामध्ये महाराष्ट्रातील पत्रकारांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती दिली। हायड्रोपोनिक्स, ॲक्वापोनिक्स आणि एरोपोनिक्सच्या माध्यमातून कमी जागेत कमी पाण्यात उत्पादन घेण्याचे प्रयोग सुरू। या तंत्रज्ञानामुळे 80 ते 90% पाण्याची बचत। वर्ध्याच्या बोरखेडी आणि चामला गावांमध्ये 100% ई-पीक पाहणी पूर्ण। जिल्ह्यामध्ये अशी कामगिरी करणारी ही पहिली गावं ठरली आहेत। उल्लेखनीय कामगिरीबद्दल तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांच्या हस्ते दोन्ही गावातील पोलीस पाटलांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव। सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण। कांद्याच्या दरात प्रति क्विंटल 1 ते 1.5 हजार रुपये घसरण। कांद्याच्या 3,500 ते 4,000 रुपये प्रति क्विंटलचा आता दर। अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात। पावसानं पाठ फिरवल्यामुळे सोयाबीन करपण्याच्या वाटेवर, शेतजमिनीला अक्षरशः भेगा पडल्याचं चित्र। वाशिमच्या रिसोड, दापुरी, खुर्द शेतशिवारात वन्य प्राण्यांचा हैदोस। हरणांचे कळप शेतामध्ये शिरल्यामुळे सोयाबीन पिकाचं नुकसान। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी। हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला अचानक भेट। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी खडू हातात घेत विद्यार्थ्यांनाही शिक्षणाचे धडे दिले। वाशिमच्या काटामधील जिल्हा परिषद शाळेतील जीर्ण, धोकादायक असलेल्या 3 खोल्या जमीनदोस्त। शिक्षण विभागानं ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत 3ही खोल्या पाडण्याचे आदेश दिले होते। पिंपरी चिंचवड शहरात खड्ड्यांचं साम्राज्य। पालिकेचा 2247 पैकी 1733 खड्डे बुजवल्याचा दावा फोल। जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील दोन्ही मार्गावरती मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य। जागतिक पर्यटन स्थळ महाबळेश्वरमधील पावती नाका ते गावापर्यंतच्या रस्त्यावरती महाकाय खड्ड्यांनी नागरिक आणि पर्यटक त्रस्त। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अखेर ग्रामपंचायत, वनसमिती आणि पोलिसांनी स्वतः उतरून खड्डे बुजवले। सिंधुदुर्गातल्या वैभववाडी फोंडा राज्यमार्गावरती मोठ्या प्रमाणात खड्डे। खड्ड्यांमुळे अवजड वाहतुकीसह प्रवासी वाहतुकीवरती परिणाम। खड्ड्यांच्या डागडुजीसाठी आणखी किती दिवस वाट पाहावी लागणार, वाहन चालकांचा सवाल। 2 वर्षांनंतरही कृषी सेवा 2024ची नियुक्ती प्रलंबित। लवकरात लवकर नियुक्ती न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। निवड आणि शिफारस प्रक्रिया पूर्ण होऊन सुद्धा आकृतीबंधामुळे उमेदवारांची नियुक्ती रखडली। छत्रपती संभाजी महाराजांच्या 3D शिल्पावरनं पेणमध्ये संताप। दोषी अभियंत्याचं निलंबन करून 25 लाख रुपये वसूल करा, हरीश बेकावडेंची मागणी। महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालवायची तर मराठी शिकली पाहिजे। रिक्षा चालकांच्या मराठीच्या मुद्द्यावरती गिरिराज सिंह यांचं समर्थन। जिथे व्यवसाय करतो तिथली भाषा शिकली पाहिजे। खारघरमधील उद्घाटन सोहळ्यामध्ये गिरिराज सिंह यांचं भाष्य। बीडच्या वडवणीमध्ये दगडफेकीनंतर तणावपूर्ण अशी शांतता। घटनास्थळावरती विटांचे तुकडे आणि दगड। काल किरकोळ वादातनं 2 गटात वाद झाला होता। 10 जणांवरती गुन्हा दाखल। सीसीटीव्ही तपासून इतर आरोपींचा शोध सुरू। नंदुरबारच्या नवापूरमध्ये विद्यार्थ्यांचा बसमध्ये जीवघेणा प्रवास। बसमध्ये 150हून अधिक विद्यार्थ्यांना दाटीवाटीनं बसवलं। खोकसा गावातील 150हून अधिक विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास। जीर्ण बसचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। बुलढाण्याच्या खामगाव ते मेहकर बसमध्ये प्रवाशांच्या जीवाशी खेळ। बस चालवताना चालक मोबाईलवरती गेम खेळत असताना कॅमेऱ्यात कैद। चालकाच्या हातात मोबाईल आणि दुसऱ्या बाजूला बसचं स्टेअरिंग। हिंगणघाट शहरातील वाहतुकीसंदर्भात आमदार समीर कुणावार यांच्याकडनं थेट रस्त्यावरती उतरून पाहणी। उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांकडनं कारवाईची माहिती घेत आमदारांनी सूचना दिल्या।
जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात विक्रमी वाढ. सोन्याच्या दरात 2,300 तर चांदीच्या दरात 1,000 रुपयांची वाढ. सोन्याचा दर 1,64,079 रुपयांवर तर चांदीचा दर 2,56,470 रुपयांवर. साताऱ्याच्या कास पठारावरील हॉटेल व्यावसायिकांना 40 मीटर अटीचा विळखा. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अटीमुळे व्यावसायिकांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळण्यास अडचणी. ही अट रद्द करून ती 5 मीटर करण्याची मागणी. मुक्ताईनगरच्या कुरा काकोडा या ठिकाणी संत बाळूमामा मंदिर सोहळ्यानिमित्तानं 2 दिवसीय यात्रा उत्सवाचं आयोजन. पंचक्रोशीतील भाविकांकडून संत बाळूमामांच्या दर्शनासाठी गर्दी. विविध कार्यक्रमांचं आयोजन. वर्ध्याच्या हिंगणी माळेगाव ठेका मार्गावरती वाघाचं दर्शन. वाघाच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागानं कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून वाघाच्या हालचालींवरती लक्ष ठेवण्याची मागणी केली. बुलढाण्यामध्ये 6 वर्षांपासून वीज बिल थकवणाऱ्या ग्राहकांवरती महावितरणची कारवाई. वीज बिल थकवणाऱ्या 20 पेक्षा अधिक ग्राहकांचं मीटर काढून स्मार्ट मीटर बसवलंय. बुलढाण्यातील राऊतवाडी भिलवाडा परिसर शिवाजीनगर परिसरात महावितरणची कारवाई. गोंदियामध्ये 2.5 वर्षांच्या चिमुकल्यानं खेळता खेळता 1 रुपयाचं नाणं गिळलं. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी नाणं बाहेर काढण्यात यश. मुलाची प्रकृती स्थिर. बीडच्या गेवराईतील राक्षस भुवन वाळू घोटाळा प्रकरणात दोघांना अटक. बोगस मोजणी अहवाल प्रकरणी चकलांबा पोलिसांमध्ये 18 जणांवरती गुन्हा दाखल. राहुर येथील ब्राह्मणगाव भांड इथे जातीवंत गायीला 2,81,000 रुपयांचा विक्रमी भाव. दुग्ध व्यावसायिक आकाश आढाव यांनी ही गाय खरेदी केली. फटाक्यांच्या आतषबाजीत वाजत गाजत गायीचं स्वागत. नाशिकच्या मालेगावात नशेच्या गोळ्यांची आणि प्रतिबंधित औषधांची अवैधपणे विक्री. पोलिसांच्या कारवाईत 6,65,000चा मुद्देमाल जप्त. पोलिसांकडून 3 अटक तर 1 आरोपी फरार. बीडच्या खोडवा सावरगाव तांड्यावरतीच घराच्या समोर बसलेल्या कुटुंबावर गावठी कट्ट्यातनं गोळीबार. या घटनेत 85 वर्षीय वृद्ध जखमी. घराच्या दरवाजाचंही नुकसान. अनैतिक संबंधातनं गोळीबार झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज. एका 31 वर्षीय तरुणाला अटक. ठाणे आणि कळवा परिसरात गँगवॉर. सीसीटीव्हीमध्ये कैद. हातात धारदार शस्त्र आणि दगडफेकीचा व्हिडिओ समोर. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. धाराशिवच्या लोहारात तरुणांकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. हातात तलवार घेऊन फिरतानाचा व्हिडिओ समोर. दहशत निर्माण करण्यासाठी तरुणांनी मोटरसायकल सुद्धा जाळली. उमरगा तालुक्यातील मुरुम परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर. पुण्याच्या भोरमधील भांबवडे गावात जमिनीच्या वादातनं तरुणाला मारहाण प्रकरणी राजगड पोलीस स्टेशनमध्ये 11 जणांविरोधात गुन्हा दाखल. राजगड पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. धुळ्याच्या नापरा गावातील विवाहितेच्या हत्येप्रकरणी पतीसह 4घांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा. रुपाली सूर्यवंशी यांचा सासरच्यांकडून हुंड्यासाठी छळ करत हत्या करण्यात आली होती. सिंधुदुर्गाच्या सावंतवाडीतील मोती तलावात बुडून बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू. पाण्यात पडलेल्या बहिणीला वाचवताना भाऊ देखील बुडला. परभणीच्या महातपुरी फाटा परिसरात दुचाकी आणि रिक्षाचा अपघात. अपघातात 6 जण गंभीर जखमी. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलवलं. अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद. मुंबई स्वेवरील भाताण बोगद्यात भीषण अपघात. ट्रॅव्हलची 4 गाड्यांना धडक. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. वर्धा ते सेलू दरम्यान रमणा भागात ट्रॅव्हलर वाहनाचा अपघात. नागपूरहून यवतमाळकडे जाणाऱ्या प्रवासी वाहनाचा अपघात. अपघातात 10 ते 12 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केलं. अपघातानंतर पोलीस, रेस्क्यू टीम तसंच नागरिकांकडून मदतकार्य सुरू. नागपूरच्या कामठी मार्गावर ई-बाईक अनियंत्रित होऊन दुभाजकावरती आदळली. तरुणीचा मागून आलेल्या मनपाच्या इलेक्ट्रिक बसच्या चाकाखाली आल्यामुळे मृत्यू. कपिलनगर पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेतलं असून अपघाताचा तपास सुरू. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती 2 दुचाकीस्वारांची स्टंटबाजी. बेदरकारपणे वाहन चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. रत्नागिरीच्या चिपळूणमधील वाशिष्ठी नदीत मगरीचा थरार. कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या महिलेवर मगरीचा हल्ला. 10 वर्षांच्या मुलीच्या प्रयत्नांमुळे आई बचावली. चंद्रपुरात घरगुती गॅस सिलेंडरमधलं गॅस चोरी करणाऱ्या रॅकेट प्रकरणी एफआयआर दाखल. पोलिसांनी धाड टाकून 84 सिलेंडर जप्त करत आरोपीला ताब्यात घेतलं. खबरदारी म्हणून पोलिसांकडून जिल्ह्यातील इतर गॅस एजन्सीची कसून चौकशी सुरू. वर्ध्याच्या अंजी गावात गॅस एजन्सीच्या गोदामातनं सिलेंडरची चोरी. दरवाजाचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 12 लाखांचे सिलेंडर चोरले. खरांगणा पोलिसांकडून गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवडच्या दिघी परिसरात सिलेंडरबंद धोकादायक पद्धतीने गॅस चोरी. एलपीजी गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक. कल्याण डोंबिवलीतील बुलेट चोरांची दहशत. भर दिवसा लॉक तोडून बुलेट लंपास. बुलेट चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. महात्मा फुले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. जळगावच्या व्यापारी संकुलातील हॉटेलला आग. आगीमध्ये हॉटेलमध्ये फर्निचर
वायरिंग, टेबल खुर्च्या, एसी आणि इतर वस्तू जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता.